इस्टिमेट प्रमाणे काम झालं पाहिजे. जे काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स प्रमाणे पूर्ण काम व्हावं. जर तसं झालं नाही तर सदर याला शासनाला जबाबदार न धरता संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरावं व त्यांच्या पगारातून आणि प्रॉव्हिडंट फंडातून त्याचे पैसे वसूल करून पुढचं काम व्हावं. यांचं पाठपुरावा करायचं काम आहे. जाधव साहेब मला उलटे बोलले, माझे ऑन रेकॉर्ड आहे त्याचं. काय बोलले त्यावेळेस रेकॉर्ड ऐकून दाखवतो तुम्हाला. काय म्हणाले ऐकून दाखवतो 1 मिनिट तुम्हाला. तुम्ही कुठेही जा तिकडे थांबा, पण थोडस सरपंचांशी योग्य बोलणं गरजेचं आहे. तुम्ही पण आणि रायकर साहेबांनी इथे येणं अपेक्षित आहे. रायकर साहेब बोला. लोकेशन कालव्यावर कॅनॉलच्या खाली काका नदी. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचा निषेध असो. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचा निषेध असो. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याचा निषेध असो. ठेकेदाराचा निषेध असो. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचा निषेध असो. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याचा निषेध असो. कोण निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचा निषेध असो. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याचा निषेध असो. काय म्हणतोय आपण काय करू, ऑडिट करू, नंतर काम चालू करू. यांचं काय म्हणणं होतं, यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला याचं प्लॅन एस्टिमेट द्या. जाधव साहेब म्हणले झाडाला टाकून ठेवा. साहेब ही मगरुरी काय कामाची हो? ठीक आहे, साहेबांचं काय विषय ते माहित नाही, पण मी मग सरपंच तुम्ही यांना कॉपी का नाही दिली? यांना एक कॉपी दिलेली ना. सरपंच साहेब तुम्हाला कॉपी दिली? तुम्हाला व्हॉट्सअपला यांना कॉपी पाठवलेली आहे. साहेब व्हॉट्सअप ही कॉपी होत नाही हो, ग्रामपंचायत आहे. यांनी मला सॉफ्ट कॉपी मागितली. मी काय म्हणतोय, यांनी सॉफ्ट कॉपी मागितली, आपण सॉफ्ट कॉपी. कसं आहे, तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था विकासाची कामं चांगली झाली पाहिजे. आपण हातात हात घालून काम केलं पाहिजे. बरोबर आहे. आता असं होतं का मग ठेकेदाराच्या खिशामध्ये कोणाचा हात जातोय का? मग ठेकेदाराला यांचं म्हणणं तुम्ही पाठीशी घालताय. ठेकेदाराला आपण पाठीशी घालत नाहीये. हो सरपंच साहेब ऐका, काम जर निकृष्ट असेल, आपण खडी जर काय त्या बाईंची पाईपलाईन फुटली, बंद करता यांची. हो बंद करता या इकडे. विषय आपला आता रस्त्याचा आहे. त्यांच्या रस्त्याचाच विषय आहे. एक विषय घेऊ ना. शेतकऱ्यांचा विषय कधी घ्यायचा? घेऊ ना. आता ते शेतकऱ्यांना सांगितलं एवढं काय विषय रस्त्याचा आहे का शेतकऱ्यांचा आहे? रस्त्याला पाईपलाईन फुटली. रस्त्याची खडी खराब असेल किंवा तुमचं दर्जानुसार काम नसतं झालं तर आपण क्वालिटी कंट्रोलला देतोय ना सॅम्पल. रस्त्याच्या- रिपोर्ट घेतोय. तुम्ही लोकांच्या भावना जरा समजून घ्या. काम म्हणजे काय नक्की निकृष्ट काम? हो निकृष्ट म्हणजे काय? आता आम्ही काय कोण इंजिनियर नाही. निकृष्ट काम हो या इकडे रस्त्यात या. हे जे डांबरीकरण आहे, हे डांबरीकरण सोडून इथं फुटलं, इथे हे डांबरीकरण फुटून 3-3 फुटाच्या तुमच्या साईड पट्ट्या होत्या. त्या 3 फुटाच्या साईड पट्ट्यामध्ये जे आहे की तुम्हाला जे 3 प्रकारच्या लेअरच्या ग्रेडच्या खडी टाकायच्या होत्या. काही ठिकाणी तुम्ही जे आहे ना खडी टाकली, काही ठिकाणी केलेलं आहे. ऑडिट करा त्याचं पहिलं. कुठं मला दाखवा की ते एक फूट आहे. अहो साहेब, फार माती विकली तुम्ही, माती शेतकऱ्यांची. आमचा आणि तुमच्या मातीचा काही संबंध नाही. कॉन्ट्रॅक्टरांनी फार माती विकली, माती. तुमचा प्रॉब्लेम काय? मी विकली का कॉन्ट्रॅक्टर विकली ते तुम्ही ते सांगा ना. हा, स्पष्ट सांगा ते ना. सांगतोय म्हणजे मग असं काही उगाच आरोप करू नका. कॉन्ट्रॅक्टर विकली का अधिकाऱ्यांनी विकली हे सांगा ना लोकांना. असं काय बोलता? ते सांगतोय तुम्हाला. कॉन्ट्रॅक्टरांनीच विकली. मग मी काय म्हणतोय, कॉन्ट्रॅक्टरने विकली तर तुम्ही काय कारवाई हे तुमचं लक्ष पाहिजे ना साहेब. आम्हाला काय माहिती आता तुम्ही त्यांना सांगितलंय का काय केलं? काय तुमच्या व्यथा काय सांगा? हे बघा, माझी व्यथा अशी आहे वाणी साहेब की माझी पाईपलाईन जसं रस्त्याचं काम झाले 6 महिने झाले माझी पाईपलाईन ही झालेली. तर साहेब ते म्हणजे जे काम करत होते ते स्वतः माझ्या घरी आले होते. ते काय बोलले, हो ठेकेदार, ते काय बोलले की तुमची पाईपलाईन आम्ही पाईपास दुरुस्त करून देऊ, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. त्यासाठी आम्ही शेतीत पीक पण घेतलं नाही. आमची 6 महिने शेती पडीक होती. आम्ही त्याचं पाणी वापरून शेती करतोय आता सुद्धा. तर ते पाईपलाईन आता मी म्हणजे साहेबांना त्या दिवशी कॉल केला तर साहेब काय म्हणतात, पाईपलाईनशी आमचं काही घेणं देणं नाही, आम्ही फक्त तुम्हाला रायकर साहेब. हेच रायकर हो हेच होते. आपण तो मुद्दा क्लिअर करू. सर तुमचा पाईपलाईनशी काही संबंध नाही. जर गटरामधून पाईपलाईन गेली असेल तर आता सर विषय पूर्ण सांगतो मी तुम्हाला की आपण साईटवरती जेव्हा साईट व्हिजिट केली त्यावेळेस तिथल्या आपले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत बेलेकर त्याच्या सुपरवायझरने विचारलं की पाईपलाईन संदर्भात काय झालं तिथं म्हणून. तर ते म्हणले की ज्यावेळेस पाईपलाईन
ला आपण कुठलंही JCBचं बकेट लावलं नव्हतं. त्यावेळेस ते शेतकरी आले, ते म्हणले माझी पाईपलाईन 1990ची आहे आणि ती आता 30-35 वर्ष जुनी झालेली आहे, आम्हाला या पाईपलाईनची आता नवीन करायची, ती रस्त्यामध्ये येते. जो पण आपण बॉक्स खोदला त्या बॉक्सच्या रस्त्यामध्ये येत असून ती आता आम्हाला शिफ्ट करायची, तर तुम्ही ही पाईपलाईन काढून घ्या असं यांच्या स्वतःच्या मिस्टरांनी सांगितलं. ठीक आहे, त्यावेळेस आमच्या ठेकेदारांनी ती पाईपलाईन काढून ते पाईप व्यवस्थित तिथे ठेवले, त्याच्यामध्ये 2 पीस फुटलेले आहेत. आता यांची मागणी अशी आहे की तुम्ही आता आम्हाला पाईपलाईन नवी करून द्या. म्हणजे आज यांचं म्हणणं वेगळं आहे. हो, काय संबंध मग? 2 पीस नाही फुटले, तिथे पीस आपण तिथं पाहू जाऊ पाईप. नाही, आता सगळे पीस फुटले, पण यांच्याच मिस्टरांनी सांगितलं की आजची पाईपलाईन काढून घ्या. पुढे मिस्टर आणि आज आपण काय सांगतोय, आज आपण यांना सांगितलंय आम्ही तुम्हाला JCBच्या खोदकामासाठी मदत करू, तुम्ही तुमचे पाईप नवीन घेऊन या. नाही ताई, तुमची नाही पाईपलाईन खासगी नाही आहे. जेव्हा का माझी रस्त्यामधून पाईपलाईन आहे का? रस्त्यामधून पाईपलाईन होती, तर मी जेव्हा आतापर्यंत ठेकेदार कोणत्या शेतकऱ्यांनी रस्त्यामध्ये पाईपलाईन टाकताना शासनाची परमिशन घेतलेली नाही, तर त्यांना आपण भरपाई कुठून देणार? शेतकरी आपल्यासाठी, शासन आपल्यासाठी. बरोबर आहे ना? जेव्हा पण त्याला पाईपलाईन मध्ये नियम आहे नव्हता, ना. जेव्हा पाईपलाईन केली तेव्हा रस्ता plan मध्ये नव्हता. रस्ता प्लॅन मध्ये आणायला आम्ही किती जीव आधी काढला आम्हाला pipeline माहिती. नंतर रस्ता झाला. हा, 90 साली पाईपलाईन झाली. आणि रस्ता सर दुसरं करताना पण pipeline नाही व्हायला नाही पाहिजे. मला दुसरं पण एक बोलायचं आहे. त्या विहिरीपाशी तुम्ही जो पूल बांधलाय छोटासा, तिथं पण अतिक्रमण केलंय माझ्या जागेचं भरपूर. ते केल्याबद्दल काय नाही, पण सगळं पाणी माझ्या विहिरीत पोल येणार. साहेब आणि पोल साहेबाकडून हे घ्या, JCB घ्या, क्रॉस करा. तो पोल साहेब आहे ना, फोन सुद्धा उचलीत नाही, येतोय आता इथं. बडे पण उचलीत नाही. आपण इथे येऊ. हा? विषय आता हेच होते साईटवर. हा. यांनी सरपंच- पाईपलाईन काढून घ्या JCBनी. त्या दोन्ही सुपरवायझरला आपण इथे नाही, समोर आता बोलू. तुमची मागणी काय आहे? मी आज मला बडे साहेब काय म्हटले, मी तुम्ही आता म्हणता तू काढून कशाला दिली, त्यावेळी मी यांना काढून नव्हतो देत. बडेला योगेश बडे दादा, तुमची मागणी काय आहे? पाईपलाईनची पाईपलाईन काढून दिली पाहिजे का परत करून दिली पाहिजे? परत नवीन करून पाहिजे द्यायला आम्हाला पाहिजे ना, करून. साहेब. प्रोव्हिजन आहे का करून देण्याची? तर आपण फक्त त्यांना खोदकामासाठी मदत करू. JCBचं मशीन वगैरे आपण देऊ शकतो. पाईपलाईन त्यांना पाईपलाईन काढताना जर फुटले असेल तर ठेकेदाराची जबाबदारी नाही का? मग यांनी परमिशन दिली ना. यांचा कोणताही अर्ज नाही, यांचा कोणताही फोन नाही. आज 6 महिने झाले. पाईप फोडायची नव्हती दिली मी काय म्हणते, आम्ही यांना सांगितलं ते पण सुपरवायझरचं म्हणणं असं आहे साहेब की लेबरनी पाईपलाईन काढून घ्या, मशीन सहकार्य केलं याचा तुम्ही गैरफायदा हे बघा साहेब, नाही नाही तुमचे पाईपलाईनची गरजच नाही. तुमच्या ठेकेदारांशी माझं बोलणं झालं होतं. ते काय बोलले? सुपरवायझर सांगतोय तो म्हणजे सुपरवायझर मार्ग साहेब कसं आहे, आता आम्ही ठेकेदारांनी मार्ग यांना मदत सांगितलं केली ना, पाहिजे. आम्ही काय सांगतोय, आम्ही यांना खोदकामाची